सर्वांना सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय. आज आपण धम्मपदाची सहस्त्र वग्गामधली 108 आणि 109 गाथेचं वाचन करीत आहोत, पाली, मराठी आणि हिंदी मध्ये सुद्धा. तर हा सहस्त्र वग्गो आहे, म्हणजे 1000च्या अर्थानं तसं बोललं जातं पाली साहित्यामध्ये. तर त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, 108 नंबरची गाथा अशी आहे: यंकिंची इत्थं च हुतं च लोके संवत्सरं यजेथ पुण्यपेक्षो सब्बंपि तं न चतुभागमेति अभिवादना उज्जुगतेसु सेयो. तर याचं म्हणणं असं आहे की जर पुण्याच्या अपेक्षेने या लोकी वर्षभर जे काही हवन केले असेल त्या सगळ्या सरळ मार्गाने चालणाऱ्या सत्पुरुषांच्या वंदनाच्या चौथ्या भागा इतकेही महत्वाचे नाही. ते वंदनच श्रेयस्कर आहे. कारण आपल्या वग्गाचं नावच आहे सहस्त्र वग्गो. म्हणजे याचा साभार अर्थ असा आहे की एखादा व्यक्ती वर्षभर पुण्यप्राप्तीसाठी काही होम करत असेल, हवन करत असेल, तर ते एखाद्या सत्पुरुषाच्या वंदनाच्या चौथ्या भागा इतके सुद्धा महत्वाचं नाही. ते वंदनच सर्वश्रेष्ठ आहे. हा या गाथेचा अर्थ आहे. हिंदी मध्ये याचा अर्थ, लोक में यज्ञ या हवन करे तो भी वह सब सीधे मार्ग से चलने वाले व्यक्तियों के लिए किए गए वंदन के या अभिवादन के चौथाई फल के बराबर भी नहीं होता. याचा सारांश असा आहे की एखादा सरळ मार्गी चालणारा व्यक्ती असेल, मग तो उपासक असेल, उपासिका असेल, भिक्खू असेल, भिक्खुणी असेल, तर त्याला अभिवादन करणं हे वर्षभर होम हवन केल्यापेक्षा श्रेष्ठ आहे. यानंतरची 109 नंबरची जी गाथा आहे ही तर आपण नेहमीच भिक्खू संघ आपल्याला आशीर्वाद देताना त्याचा उपयोग करीत असतो. अभिवादनशीलस्य नित्यं वर्धापचायिनो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुवण्ण सुखं बलं. म्हणजे अभिवादन हे ज्याचे शील आहे, जो नित्य वृद्धांना सन्मान देतो, वृद्धांना म्हणजे आपल्यापेक्षा वयोवृद्ध व्यक्तींना, त्याचे 4 गुणधर्म वाढतात: आयुष्य, वर्ण, सुख आणि बल. हिंदीमध्ये याचा अर्थ असा आहे, जो अभिवादनशील है, जो सदा बुद्धों की सेवा करने वाला है, उसकी 4 बातें बढ़ती है: आयु, वर्ण, सुखं, बलं. आपण हे नेहमीच वापरतो. तर असा याचा अर्थ आहे आणि याची सर्वांनी नोंद